मलकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया ठविता महापुण्यराशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरांसी हरिमना पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव श्री पंढरीनाथ भगवान हरी जय जय राम कृष्ण हरी आ हरी जय जय राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण हरे राजा राम राम कृष्ण हरी राजा राम राम कृष्ण हरी राजा राम कृष्ण हरी तुझ्या नामाचा लागो छंद श्री कृष्ण गोविंद मुकुंद मुरारी राधे श्याम 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 हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण सावळ राम राम कृष्ण हरी हरे राम राम कृष्ण हरी सावरे राम राम कृष्ण हरी सावळे राम राम कृष्ण हरी सावरे राम राम कृष्ण हरी गोवर्धन गिरधारी मुरारी गोवर्धन गिरधारी मुरारी गोवर्धन गिरधारी मुरारी हरी जय जय राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण हरे राजा राम राम कृष्ण हरे राजा राम राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय
आ संतांची ये पायी खर्चावे शरीर 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 सांगतो कबीर कमलासी सांगतो कबीर कमलासी संतांची ये पायी खर्चावे शरीर संतांची ये पायी खर्चावे शरीर संतांची ये पायी खर्चावे शरीर कमलाने शीर खंडूनी टाकीले कमलाने शीर खंडूनी टाकीले कमलाने शीर खंडूनी टाकीले संत मानवले संत मानवले संत मानवाले संत मानवाले संत मानवले तया जगी संतांची ये पायी खर्चावे शरीर संतांची ये पायी खर्चावे शरीर संतांची ये पायी खर्चावे शरीर नाम म्हणे त्याचा जन्म सफळ झाला जन्म सफळ झाला नामा म्हणे त्याचा जन्म सफळ झाला जन्म सफळ झाला नामा म्हणे त्याचा जन्म सफळ झाला जन्म सफळ झाला नामा नामा आ आ नामा म्हणे त्याचा जन्म सफळ झाला जन्म सफळ झाला नामा म्हणे त्याचा जन्म सफळ झाला जन्म सफळ झाला वंश उद्धरीला कबीराचा वंश उद्धरीला कबीराचा संतांची ये पायी खर्चावे शरीर संतांची ये पायी खर्चावे शरीर संतांची ये पायी खर्चावे शरीर सांगतो कबीर कमलासी सांगतो कबीर कमलासी संतांची ये पायी खर्चावे शरीर संतांची ये पायी खर्चावे शरीर अरे गवळ्याच्या रिपुकौसाच्या अरे गवळ्याच्या रिपुकौसाच्या करुणा येऊ दे तुला हो करुणा येऊ दे तुला झोंबसी
अरे गवळ्याच्या मुला झोंबसी अरे गवळ्याच्या मुला झोंबसी अरे गवळ्याच्या मुला अरे गौऱ्याच्या रिपू कंसाच्या अरे गौऱ्याच्या रिपू कंसाच्या करुणा येऊ दे तुला करुणा येऊ दे तुला झोंबसी अरे गौऱ्याच्या मुला झोंबसी अरे गौऱ्याच्या मुला झोंबसी अरे गौऱ्याच्या मुला सासू सासरे धीर भाये सासू सासरे धीर भाये सासू सासरे धीर भाये घरी आहे दादूला एकला घरी आहे दादूला एकला अरे गौऱ्याच्या मुला झोंबसी अरे गौऱ्याच्या मुला झोंबसी अरे गौऱ्याच्या मुला जावानंदा विषय संबंधा जावानंदा विषय संबंधा जावानंदा विषय संबंधा धीर आहे धाकुला धीर आहे धाकुला सोबसे अरे गौऱ्याच्या मुला झोंबसी अरे गौऱ्याच्या मुला झोंबसी अरे गौऱ्याच्या मुला एका जनार्दनी प्रभु मन मोहन एका जनार्दने प्रभु मन मोहन एका जनार्दने प्रभु मन मोहन मोहन एका जनार्दने प्रभु मन मोहन एका जनार्दने प्रभु मन मोहन शरण मिळाले तुला शरण मिळाले तुला झोंबसे अरे गवळ्याच्या मुला झोंबसे अरे गवळ्याच्या मुला झोंबसे अरे गवळ्याच्या मुला अरे गौऱ्याच्या रिपू कंसाच्या अरे गौऱ्याच्या रिपू कंसाच्या करुणा येऊ दे तुला करुणा येऊ दे तुला झोंबसे अरे गौऱ्याच्या मुला झोंबसी अरे अरे गौऱ्याच्या अरे गौऱ्याच्या मुला रामकृष्ण हरी रामकृष्ण हरिमाऊली सादर करते भजन मंडळ श्री दत्तसाई रेल्वे प्रवासी भजन मंडळ मुख्य गायक आदरणीय प्रमोदजी कुळिये माऊली. अतिशय सुंदररित्या आपण या ठिकाणी सेवा सादर केल्या आहेत. आपल्या परीक्षकांना कसं वाटलंय त्यांच्या माध्यमातून आपण ऐकू. भजन अतिशय सुंदर झालेलं आहे. फक्त आम्ही जे प्रत्येक मंडळ यांनी सादरीकरण केल्यानंतर ज्या काही गोष्टी महत्त्वाच्या सांगत असतो त्या सर्वांनी लक्षात घेतल्या पाहिजे. एकाही मंडळामध्ये भजन सादर करत असताना दोष कोणातच नाही. फक्त दोष जाणं ही वेगळी गोष्ट असते, पण उणिवा मात्र भरून काढता येतात. त्या उणिवा आम्ही सांगण्याचा प्रयत्न करतो. आपल्या भजनामध्ये शब्दामध्ये स्वच्छता होती, आवाज छान आहे. फक्त तुम्ही जो रिदम आहे तो तुमचा स्वर आणि त्याचा स्वर विसंगत वाटला. त्या स्वरामध्ये जर तुम्ही गायला असलं अजून छान झालं असतं. कारण
गायनाचे रंगी शक्ती अद्भुत या अंगी येतो देणे तुमचे देवा घ्यावी अखंडित सेवा. भजनामध्ये जेवढा आनंद प्राप्त होतो, जेवढा आपल्याला स्वतःला आनंद मिळतो, आनंद मिळता मिळता त्या भगवान परमात्म्याच्या आनंद स्वरूपापर्यंत आपण जाऊ शकतो. म्हणून स्वर ताल आणि ताल शब्द या सर्व गोष्टी एकत्रीकरण म्हणजे भजन आहे. आपण सर्वांनी त्याची काळजी घ्यावी. म्हणजे काय, ज्या स्वरात आपण वाद्य लावतो त्या स्वरात गाण्याचा प्रयत्न करावा, किंवा ज्या स्वरात वाद्य आहे त्या स्वरात आपण गायचं, किंवा आपल्या स्वराप्रमाणे वाद्य लावून घ्यायचं. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी माऊली. अतिशय मौलिक असं मार्गदर्शन आपण या ठिकाणी केलेलं आहात आणि नक्कीच याचा फायदा प्रत्येक भजन मंडळाला होणार आहे आणि वारंवार ते सांगत राहतील. परंतु त्यांचं परीक्षण हे करणं त्यांचं कर्तव्य आहे, त्यांची परीक्षा आहे. मी विनंती करतो या ठिकाणी एक महत्त्वाचा सन्मान्य श्रीयुत विकासजी घाडीगावकर आपण एका बाजूने या. दरम्यान आपण या मंडळाचा आपण सन्मान करतो आहोत. मी विनंती करतोय विशालजी मनवे साहेब आपल्या शुभ हस्ते या मंडळाचा आपण सन्मान करावा. अतिशय लांबून हे मंडळ या ठिकाणी आलेलं आहे आणि अतिशय सुंदररित्या आपण या ठिकाणी आपली सेवा सादर केलात, त्याबद्दल आपले मनापासून आभार. दरम्यान एका बाजूनं यानंतरचं सादरीकरण असेल ओम शिवशंभो भजन मंडळ. परीक्षकांच्या माहितीकरिता ओम शिवशंभो भजन मंडळ, मुख्य गायक आदरणीय दीपकजी ठुकरूळ माऊली. आणि एका बाजूनं आपण या सन्मान्य श्रीयुत विकासजी घाडीगावकर माऊली यांचं संपूर्ण कुटुंबीय आणि त्यांच्या माध्यमातून श्री समर्थ कृपा भजन मंडळाला अतिशय मौलिक सहकार्य मिळालेलं आहे आणि त्याबद्दल आपलं या ठिकाणी ऋणनिर्देश